नुसत्या ताना घेऊन नुसता वरचा सा लावून काय होतं, त्या क्षणाच्या टाळ्या वाजतात, पण अभंगातला थॉट घरी घेऊन जात नाहीत तरुण मुलं. भाषा आपल्या आईसारखी आहे. आपण करणारच नमस्कार रोज, आपण काळजी घेणारच आपल्या भाषेची. याच्यासाठी मला कोणी सांगायचीही गरज नाही आणि कोणी मला शाब्बास म्हणायची पण गरज नाही. अरे वा, तू आईची काळजी घेतोस वाटतं. त्याच्यात काय, घेणारच ना मी, माझीच आई आहे ती. तसंच भाषेचं आहे. ती एक लाईन घेऊन मी बाबाकडे जेव्हा गेलो आणि मी म्हणलं की काय रे, ह्याचा अर्थ काय, मला समजवशील का? तर मग ह्याच्यावर बाबाचं उत्तर हे नव्हतं की नाही, आमच्या काळची गाणी हे वेगळीच होती, तुला ती कळणार नाहीत, असं बाबाचं उत्तर नसून त्यांनी मला अख्खी ती कविता समजावली. म्हणून मला पुढच्या वेळी पण एक लाईन इंटरेस्टिंग वाटल्यावर त्या गाण्याबद्दल विचारावं असं वाटलं. किसको फुर्सत है जो थामे दीवानों का हाथ, हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला. तुम्ही जेव्हा आता ते हे खेळ असता फिफा, तर मी इतका अचंबितून बघत असतो की नेमकं काय तुम्ही इतके रंगून गेलात. पण मग तुम्ही जर मला सांगितलं की अरे हे असं आहे, हे बघ ना, तर मग इंटरेस्ट निर्माण होतो. हॅलो, नमस्कार शुभंकर. नमस्कार. कवितेचं गाणं होताना ही वेबसिरीज जगभरातल्या मराठी रसिकांनी बघितली आहे, त्यांना ती खूप आवडते आणि मला वाटतं त्याहूनही अधिक ती कित्येक कॉलेजेसच्या, युनिव्हर्सिटीजच्या करिक्युलममध्येही आहे. आणि मला जो मुद्दा बोलावा असा वाटतो तो म्हणजे की जेनझीलाही खूप रिलेटेबल वाटणं, मजा येणं, हे त्या वेबसिरीजचा खूप मोठा वाटा आहे, रोल आहे त्याच्यात. तर कवितेचं गाणं होताना ही वेबसिरीज, त्याचे आज हा 30th एपिसोड आहे इफ आय एम नॉट रॉंग. तुम्हालाही खूप खूप, आम्ही दोघंही इथे टाळ्या वाजवतो कारण 30 years ऑफ परफॉर्मिंग ऑन स्टेज कम्प्लीट होत आहेत. तर खूप स्पेशल काही सिग्निफिकंट मोमेंट्स आहेत, खूप अचीवमेंट्स आहेत. पण त्याहूनही अधिक तुम्ही ती स्वतःपर्यंत न ठेवता पुढच्या पिढीला देण्याचा, छान पद्धतीने पोचवण्याचा प्रयत्न करताय. कवितेचं गाणं होताना असेल किंवा ज्याचे आत्ता खूप हाऊसफुल प्रयोग होत आहेत असा हिट कार्यक्रम धरोहर असेल. तर मला सुरुवातीलाच धरोहरबद्दल बोलायला आवडेल कारण धरोहरमध्ये इतकी व्हरायटी ऐकायला मिळते. मराठी, हिंदी गाण्यांची कित्येक पिढ्यांनी ऐकलेली गाणी आहेत. मला वाटतं माझ्या आजीपासून ते आत्ता अगदी जे यंगस्टर्स आहेत ते जी गाणी ऐकतात ते सगळी गाणी त्याच्यात आहेत. पण या सगळ्यात एक कॉमन फॅक्टर म्हणजे खूप खूप निवडक आणि खूप सुंदर कविता. तर ती तर तुमची स्पेशालिटी आहेच, तुम्ही त्याबद्दल खूप वेळा बोललाय. पण आज मला स्पेसिफिकली धरोहर आणि त्याच्यातली व्हरायटी, त्याच्यातली कवितांची निवड याबद्दल ऐकायला आवडेल. मुळात कवितेचं गाणं होताना या शीर्षकामध्ये सगळं आलं की चांगलं गाणं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या चांगल्या कवितेतूनच निर्माण झालेलं असतं. असं होतच नाही की काहीतरी र लाटं काहीतरी जुळवलं आणि ते गाणं कदाचित आपल्याला काही दिवस नाचायला लावेल, मज्जा येईल, पण ते गाणं विरून जातं. आपण अगदी जुनी गाणी, आपण आता प्रभातकालीन गाणी जी मी अनेकदा शुभंकर बरोबर गायली पण, लख लख चंदेरी समजा आपण म्हणलं की का पटकन ते लक्षात राहतं. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. कारण आपण जे डोळ्यांनी आजूबाजूला बघतो दिवाळीत, ते गाण्यात आलं की आपल्याला ते आवडतं. तर मुळात मला असं वाटतं की आपलं जगणं, गाणं, कविता हे तसं वेगळं नसतं. त्याच्यातून कवितेचं गाणं होताना किंवा धरोहरमध्ये पण, धरोहर म्हणजे काय तर वारसा, लेगसी आपण ज्याला म्हणतो की पुढच्या पिढीला. तर असं काही खूप मोठं ते असं बोजड नाहीये की तुम्ही वारसा देता म्हणजे काय, एका कुठल्या तरी पेटीत काहीतरी बॉक्स ठेवलाय तो देतो, असं नसतं. पण गाणी, कविता आपल्या नकळत आपल्या आसपास असतात. म्हणजे आपण जेव्हा शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय, आता विनाश शब्द आपला ओळखीचा आहे, शत्रू शब्द ओळखीचा आहे, बुद्धी. तर शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती ज्योती नमस्तुते, की शत्रूच्या मनातली वाईट बुद्धीचा विनाश व्हावा. किंवा आपल्याला शाळेमध्ये पसायदान जेव्हा शिकवतात, तर मला नेहमी असं वाटतं की शाळेतल्या मुलांना जर त्याचा अर्थ जास्त उलगडून सांगितला, ज्या युजली जर तुम्ही बघितलं, ऑडियन्सने पण बघितलं, तर कवितेचं गाणं होतानाच्या प्रत्येक एपिसोड नंतरच्या कमेंट्समध्ये या कमेंट्स आहेत की आम्हाला शाळेत अशी कविता शिकवली असती तर किती मजा आहे. आणि असतातही उत्तम शिकवणारे आजही खूप शिक्षक आहेत. पण मला असं वाटतं की त्याची गोडी लावणं, जशी तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे घरातल्या सगळ्या मुलांना किंवा ऑडियन्स मधल्या किंवा शुभंकरला गाताना
त्याची गोडी लागली आता. तर धरोहरमध्ये हेच आहे की शब्दांची गोडी पुढच्या पिढीला लावण्यासाठी पालक घेऊन येतात. बरोबर. तर जसं कलाकाराची पुढची पिढी असते तशी ऑडियन्सची पण पुढची पिढी असते. आणि आपल्याला हे कळत नाही की ऑडियन्स पण नवीन पिढी घडवत असतो. आणि याच्यासाठी सगळ्या ऑडियन्सला थँक्यू म्हणायला पाहिजे की ते रसिक त्यांच्या पुढच्या पिढीला घेऊन येतात. बरोबर. मी अगदी काल परवा आमच्या नागपूर आणि कल्याणमध्ये ज्या मैफिली झाल्या त्याच्यात लोकांना विचारलं की तुम्हाला आठवतं का की नेमकं तुम्ही पहिल्यांदी गाणं किंवा कविता मैफिलीला कधी आलात? तर सगळ्या जणांनी या वाक्याला टाळ्या वाजवल्या. तर मला आश्चर्य वाटलं की टाळ्या का वाजल्या? कारण त्यांना खरंच आठवत नव्हतं आणि त्यांनी याचं श्रेय कधी कोणाला दिलंच नव्हतं. की आजी आजोबांनी नेलं का, एखाद्या दिवाळी पहाटला घेऊन गेले का, एखाद्या गणपतीतल्या मैफिलीला नेलं का. तर आपल्या इथले जे उत्सव आहेत ते उत्सव जसे आपले नातेवाईक आपण एकत्र येतो तसंच गाणी, कविता, डान्स, चित्रपट, नाटक या सगळ्याला एकत्र येऊन बघणं याचे पण उत्सव आहेत. तर म्हणून धरोहरमध्ये मला नेहमी गाताना धरोहर काय किंवा आयुष्यावर बोलू काय किंवा बोरकरांचा बाकी बाबा आणि मी काय समान मुद्दा किंवा अगदी लहान मुलांचा फक्त अगोबाई डगोबाई पण करताना उत्तम कविता असायलाच पाहिजे. आणि जसं एकदा काय झालं मला डायलॉग आहे की च आहे असायलाच पाहिजे, असायला पाहिजे नाही, मस्ट असतं. चांगल्या कवितेचंच चांगलं गाणं होतं. आणि याचं उदाहरण म्हणजे आता तुम्हीच पटापटा आता बघा बरं इंस्टाग्रामवरचं जे ट्रेंडिंग आपण म्हणतो तर जुनी गाणी ट्रेंड होतात. तर कुठलं गाणं सगळ्या कव्हर्स पण गायिका कुठलं गाताना तू बघतोस? लग जा गले असेल, लग जा गले असेल. लग जा गले पहा बरं काय थॉट आहे की परत भेटणं होईल न होईल. करेक्ट. शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, म्हणजे ह्या जन्मात परत भेट होणार नाही. आता हे जेव्हा समजावून सांगतो तेव्हा गाणारही बेटर गातो. आणि साधं असतं. आपण जसं ज्याला क्रिकेट, आपण आपलं क्रिकेटचं उदाहरण आहे, ज्याला क्रिकेट पण नीट समजत नसतं आपण त्याला सांगतो की हे म्हणजे फ्री हिट आहे असं, म्हणजे असं आहे. आता बघा पहिल्या 6 ओव्हर नंतर फिल्डर बाहेर अलाउड आहेत. हे त्यांना तुम्ही समजावून सांगितलं की तो माणूस क्रिकेट जास्त एन्जॉय करतो. बरोबर. सिमिलरली कविता थोडी समजावून सांगितली, त्याला हाताला धरून दाखवलं की हे बघा रे इथे असं आहे. तर मला नेहमी तर तू फॉलियसचे ट्रिप्स घेऊन जातो. शुभंकर त्याच्या टेल ऑफ मेलोडीज मध्ये इतक्या इंग्लिश, तो बीटल्स पण इतकं छान समजावून सांगतो की एल्विस प्रेस्ली, तो तेच एक्झॅक्टली करत असतो. आपल्याला कळत नाही, कवितेचं गाणं होतानाच आपण सांगत असतो सगळेच. तो बीटल्स समजावून सांगतो, तू निसर्गातली कविता सांगतोस लोकांना की हे बघा आता बरोबर या वेळेला तुम्हाला इथे जो पक्ष्याचा आवाज ऐकू येईल तो हा पक्षी असतो. करेक्ट. आता असा पाण्याचा आवाज आला म्हणजे तिथे कुठला तरी प्राणी आहे. हे समजावून सांगणं जितकं इंटरेस्टिंग आहे तितकंच मला ह्या कवितेत बघा हे किती सुंदर आहे. म्हणजे आता माझी लहानपणची पहिली कविता कुठली आवडलेली तर भीमरूपी महारुद्रा, ज्याचं आत्ता अलीकडे गाणं केलं. तर मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अणूपासून अणू म्हणजे एक ॲटम पासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. तर हनुमान कसा होता की तो म्हणलं तर एकदम सूक्ष्म व्हायचा. सूक्ष्म रूप आहे आपल्या हनुमान चालिसामध्ये, सूक्ष्म रूप धरी सियई दिखावा. करेक्ट. तो जेव्हा अशोकवनात गेला तेव्हा तो सूक्ष्म होऊन गेला आणि तिथे जाऊन त्यांनी तो परत रूप धरी लंक जरावा, विकट रूप धरी लंक जरा. आता तो त्यांनी मोठं आणि त्यांनी लंका जाळली. आता हे याला अप्रिशिएट झालं. आता आठवलं की अरे ही कविता आहे. आता ही कविता आहे स्तोत्र म्हणून आपण जरी भीमरूपी महारुद्रावा जरी हनुमानवर तरी ती कविताच आहे सुंदर. तो मी दरवेळेला स्तोत्र म्हणताना पण त्याच्यातली कविता मला भिडते. आरती म्हणताना पण भिडते की काय सुंदर आरती आहे. आपण साधं आपण हॅपी बर्थडे टू यू म्हणताना पण मे गॉड ब्लेस यू म्हणतो. किती छान म्हणतो की यार तुझं भलं हो. जसं गोव्यामधली लहान मुलं भाषण संपल्यावर असं भाषण देव बरं करो. देव बरे करो म्हणजे काय की सगळ्यांचं भलं हो हे शेवटी म्हणतात. तर हे सगळं मिळून ती पोएट्रीच आहे. मग तुम्ही शुभंकरोती म्हणा, तुम्ही आपलं राष्ट्रगीत वंदे मातरम मी आणि शुभंकरनी जेव्हा रेकॉर्ड केलं ती कविता किती लागते की त्याच्यातलं एक म्हणजे तुम्ही कुठलंही 4 ओळी बघितल्या तर आपल्याला ती कविता लागते. आजही आपलं चित्रपटातलं गाणं आता तुझे सब है पता मेरी माँ का लागतं गाणं, किंवा शुभंकरचं आपलं गाणं म्हणजे की मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही, ही संदीपची ओळ आपल्या गाण्यातली इतकी का लागते कारण ते कविता आणि जगणं एकत्र तुम्हाला भिडतं येऊन.
तर कवितेचं गाणं होताना हेच चालू असतं सगळ्यांचाच कार्यक्रम. हृदयनाथजींनी पण काय सादर केलं भावसरगमन इतकं वर्ष, तर उत्तम कवितांची गाणी कशी झाली हे सादर होत राहतं. गझल गाणारी मंडळींनी काय केलं, मेहंदी हसन साहेबांनी, गुलाम अली साहेबांनी, जगजीत सिंग साहेबांनी काय केलं, उत्कृष्ट कविता समजावून सांगितलं की हे बघा काय काय म्हणलंय बघा, की रंजिश ही सही दिल ही दुखाने की लिया, की भांडण तर भांडण मला परत दुखवायला ये, पण ये आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिया, हंगामा है क्यों बर्फा थोडी सी जो पिली आहे. एवढीशी पेली तर एवढा काय हंगामा करताय, किंवा तू तू कुठली म्हणतो झाली ती गझल खूप तुझ्या तोंडात असते, मैं नशे में हूँ ठुकराओ अब के प्यार करो मैं नशे में हूँ. त्याला मजा कसली आली की तुम्ही मला आत्ता मी माझ्या धुंदीत आहे, तुम्ही मला हिडीस पिडीस करा आता मला जवळ घ्या, हा थॉट आवडला. तर या सगळ्यांनीच कवितेचं गाणं होताना आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपण ते शीर्षक म्हणून केलं, पण खूप मोठ्या मोठ्या लोकांनी हेच केलं. शांताबाईंनी कविता समजावून सांगितल्या, सुरेश भटांनी समजावून सांगितल्या, ग्रेस सरांनी सांगितल्या, बोरकर तर गायचे स्वतः कविता. सुरेश भटांच्या गझल मी ऐकल्यात की ते समजावून सांगायचे की इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. आता हे त्यांनी समजावून सांगितलं. हे येत 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 हा त्यांचा वारसा मी घेतला, याला मी धरोहर म्हणतो. की हृदयनाथजी, बाबूजी, अभिषेकी बुवा, खळे साहेब, राम कदम या सगळ्यांचा वारसा घेतला की उत्तम कवितांची गाणी. हे मराठी झालं. हिंदी आता जेव्हा आम्ही धरोहरमध्ये सगळी गाणी सादर करतो, मग त्याच्यामध्ये ये नैन डरे डरे असेल किंवा जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. तर एखादं शुभंकर जेव्हा कडवं म्हणतो की समजा काय बिछड़ गया बिछड़ गया हर साथी देकर पल दो पल का साथ, किसको फुर्सत है जो थामे दीवानों का हाथ, हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला. आता हे जेनझीलाच मी या गाण्याला वन्स मोर देताना बघितलंय धरोहरमध्ये. का वन्स मोर देतात ते? त्याच्या गाण्याला देतातच, व्हॉइसला देतात, म्युझिशियन्स वाजवत असतात, रितेश असेल, आदित्य असेल, हे सगळे, पण ती कविता पण लागत असते. बडे अच्छे लगते का ट्रेंडिंग आहे की ये नदिया और तुम, की ते लोक रिलेट होते, ती कविता रिलेट होते. बरोबर. कुठलंही गाणं आपण बघितलं तर ती कविता जेव्हा अशी लागते किंवा पटते तेव्हा ते आपोआप रिलेट होतं. तर धरोहरमध्ये हाच प्रयत्न आहे की ट्रिपला न्यायचं. बरोबर. 3 पिढ्यांना, आजी आजोबा, आई वडील आणि मुलं या सगळ्यांना पिकनिकला घेऊन जायचं. कसल्या? आता कवितांची आणि गाण्यांची पिकनिक. मग त्याच्यात गाण्यातल्या गोष्टी असतात आणि गोष्टींची गाणी असतात. थोडं अवघड आहे परत. गाण्यातल्या गोष्टी म्हणजे काय की हे गाणं कसं झालं, हे कसं झालं, चांद कसं सुचलं. करेक्ट. आणि गोष्टींची गाणी म्हणजे काय की एका माकडाने काढलंय दुकान, ही गोष्टींचं गाणं झालंय. किंवा चांद आहे आता, काली रात की बागानों में गोलमोल सा लटका चांद. समीर सामंतनी लिहिलेलं ओळख की मुन्नी को जब भूक लगी तो तोडके देखा चुटका चांद. आता ही गोष्टच झाली. मग लोक त्या गोष्टीत अडकतात की काय झालं, पुढे काय झालं. बरोबर. तोडकेलाच मी ऐकवायची पण विनंती करतो. तोडके देखा चुटका चांद काय होतं पुढे की चख कर देखा खारा निकला रे, चख कर देखा खारा निकला, फिर दरिया में पटका चांद, लहरों को नमकीन बनाता, लहरों को नमकीन बनाता, दूर दूर तक भटका चांद, काली रात की बागानों में गोलमोल सा लटका चांद. आता याला लोक त्या नुसती कविता ऐकवली तरी टाळ्या वाजवतात. की आम्ही आधी जेव्हा समीर सावंतची कविता ऐकवतो की लहरों को नमकीन बनाता दूर दूर तक भटका चांद, नुसतं सांग तरी, आणि मग ते गाण्यातून जेव्हा येतं तेव्हा त्या लोकांना अर्थासकट लक्षात राहतं. नुसतंच एक रुंझुंटी चाल लावली, लोकांनी टाळ्या वाजवल्या हात वर करून, गाणं संपलं आणि लोक घरी गेले असं नाही. 100 5 माणसं तरी तो विचार घेऊन घरी गेले.
तर त्या कवितेचं गाणं करण्याचं चीज होतं की बरं झालं या चांगल्या कवितेचं गाणं केलं. तर ते प्रत्येक गाण्याच्या बाबतीत हे आपण सांगू शकतो. आपण आपल्याला नेम द सीने वर आम्ही जेव्हा जेव्हा धरोहरचा शेवट करतो का दरवेळेला भरून येतं. मी बघितलंय की आता 20-21 वर्षाच्या शुभंकरला दरवेळेला या फेन मिशे हससी निर्दया कैसा का वचनभंगीस यायचं की हा जो, आणि लोकांना जेव्हा आपण समजावून सांगतो की त्यांनी काय म्हणलंय ते समुद्राशी बोलतायत की हा जो फेस आहे फेन मिशे म्हणजे हा जो पाण्याचा खळखळाटाचा फेस जो दिसतो समुद्राचा त्याला म्हणतात की तू, मला असं वाटतं तू हसतोयस मला आणि तू एक तर प्रॉमिस तोडलंस आणि हसतोयस वर. काय प्रॉमिस तोडलंस की तू मला म्हणलं होतंस की मी तुला बाहेर घेऊन जातो छान आणि परत आणतो तुझ्या मायभूमीकडे आणि तू मला आणलं नाहीस. तर म्हणून माझा सागरा माझा प्राण तळमळलाय, मला असं नको करूस. हे जेव्हा कुठल्याही पिढीला की मला असं वाटत नाही की कुठलीच पिढी ही उत्सुक नसते स्वीकारायला. तुम्ही देता की नाही देता हा मुद्दा असतो. तुमची पिढी त्याच्या पुढची पिढी आता अगदी आत्ताचे जे आहेत 12, 13, 14 वर्षाचे त्यांना पण जर तुम्ही समजावून सांगितलं की तुम्ही सांग बोलानात असू दे नाहीतर अगोबाई डगोबाई असू दे, त्या गाण्यातली कवितेची मजा सांगितली. म्हणजे तुमचे स्टुडंट्स पण मला वाटतं सिमिलर एज ग्रुपचे त्यांनी गाणी सादर केली होती, त्यांनाही तुम्ही अशाच पद्धतीने समजावत किंवा म्हणजे मला वाटतं रादर दॅन आता हे खूप घरची चर्चा होती कारण मामा भाऊ आणि असे आम्ही सगळे फॅमिली आम्ही खूप वेळा असं बोललोय पण आज कॅमेरासमोर प्रथमच अशी चर्चा होते म्हणून विचारतो की मला असं वाटतं की हे खूप लोकांनी केलंही असेल पण त्याच्यातला जो जेनझी पर्यंत किंवा यंगर ऑडियन्सेस पर्यंत पोहोचवण्याचा अट्टहास आहे किंवा ती जी सिम्प्लिफाईड व्हर्जन सादर करून अर्थ सांगण्याची तुझी एक्झॅक्ट मेथड आहे त्याच्यामुळे ते लोकांना इतकं अपील होतं. मला असं वाटतं की ती संगीतकाराची गरज पण असते गायकाची. कारण मी गातोय आणि तुला अर्थ कळत नाही तर मला ते अर्धवट वाटतं. म्हणजे मी जेव्हा सजणदारी उभा काय आता करू घर कधी आरू मज कधी सावरू, तर हा फक्त मेघ राग आहे का एवढं पुरत नाही मला. मला असं वाटतं की तुम्हाला ते कळलं पाहिजे की हा सजण म्हणजे कोण आहे, हे घर म्हणजे काय हे कळलं तर म्हणून तर ते कवितेचं गाणं होतं ना म्हणून तर सुरू झालं. त्या एका कार्यक्रमात खरं तर कोणीतरी मला सुचवलं ज्यांनी हा कार्यक्रम आधी प्रोड्यूस केला होता, स्मिता गणेश आणि डॉक्टर वैजयंती पटवर्धन. त्यांनी हे सुचवलं की तुम्ही जेव्हा स्टेजवरून हे बोलता आम्हाला खूप मजा येते तर तुम्ही मोठ्या ऑडियन्ससाठी का नाही करत. आणि मला अमेरिकेत पण गेल्यानंतर अनेक लोक आता आम्हाला क्लिव्हलंडला आपले सुदर्शन साठे साहेब भेटले होते, ते मला म्हटले होते की मला पाठ आहे तुमचे एपिसोड कवितेचं गाणं होतानाचे. का हे आपले मराठी भाषा संवर्धनचे जे मुख्य आहेत देवरे साहेब ते मला आता अगोबाई डगोबाईच्या कार्यक्रमात भेटले. ते मला म्हटले की सर मी वारंवार एपिसोड बघतो, ते जळगावचे आता ते एका मोठ्या पदावर आहेत महाराष्ट्र सरकारच्या. पण सांगायचा मुद्दा आहे हा काही मोठ्या ही चांगल्या मनाची संवेदनशील लोक आहेत म्हणून ती तिथपर्यंत बरोबर पोचतातच. ह्याच्यात कौतुक माझं नाही, कौतुक कवितांचं आहे आणि कौतुक त्या कवितेचं गाणं होतानाच्या प्रोसेसचं आहे. तर मला धरोहरमध्ये पण असं वाटतं की आम्ही आधी नांदीनी सुरुवात केली की हे गजवदन वक्रतुंड महाकाय, त्याच्यातही ओळ आहे की स्तवितो तुम्हा संकट आमुचे विलयाला जाऊ. तर ही नांदी आरती प्रभूंची म्हणजे काय की नाटकाच्या सुरुवातीला हात जोडून सगळे सांगतायत की प्रयोग आजचा छान होऊच दे पण सगळे प्रेक्षक आणि कलाकार यांच्या आयुष्यात जे जे संकट असेल ते जाऊ दे. ते नाटकाच्या सुरुवातीला का म्हणायचं की सगळ्या शक्तींना आवाहन करायचं की आमचा प्रयोग चांगला होऊ दे म्हणून त्याला नांदी म्हणतात. तर तिथपासून सुरुवात करून मग लहान मुलांची गाणी त्याच्यातल्या गोष्टी काय आहेत, मग एका माकडाने काढले दुकान असेल, नाहीतर मी आहे श्याम मित्र माझा नाम असेल किंवा चांद असेल. प्रेमगीतातल्या पण गोष्टी आहेत जसं आता लगजागलेचं आपण बघितलं किंवा ये नयन डरे डरे असेल किंवा आता माझी जी केलेली प्रेमगीत आहे तव नयनांचे दल आलेले ग असेल. तर या सगळ्या गाण्यांच्या पाशी लोकांना जर घेऊन गेलं हात धरून, तसं आपण क्रिकेटचं उदाहरण दिलं. कुठलाही खेळ आपण बघायला बसलो, तुम्ही जेव्हा आता ते हे खेळ असतात फिफा, तर मी इतकं अचंबितून बघत असतो की नेमकं काय तुम्ही इतके रंगून गेलात. पण मग तुम्ही जर मला सांगितलं की अरे हे असं आहे हे बघ ना, तर मग इंटरेस्ट निर्माण.
लहान मुलांना पण मला असं वाटतं ते कोरं असतानाच, म्हणून मी लहान मुलं स्टुडंट म्हणून जे समोर बसतात त्यांना आधी कविता समजावून सांगतो. मग ते कौशल्येचा राम असू दे, ते वंदे मातरम असू दे, नाहीतर ते श्याम आणि राम असू दे, त्यांना मुद्दा कळला तर ते गाणं उत्तम गातात. बरोबर. आणि मग जसं मी म्हणलं की धरोहरमध्ये देशप्रेमाची गाणी येतात, नात्यांची गाणी येतात. आपण अगदी या काही दिवसापूर्वी कल्याणला जेव्हा रे क्षणा थांबना ऐकलं तेव्हा मी ऑडियन्समध्ये बघत होतो की वडील मुलाचा हात धरत होते किंवा मुलगी आणि वडील होते ते एकमेकांच्या असे जवळ हात पकडत. त्यांना काय जाणवलं तर त्यांना ते मी जे त्या गाण्याच्या आधी सांगितलं की प्रत्येक बापाला आणि आईला हे वाटत असतं की हा सहवासाचा आजचा जो क्षण आहे तो गेला की तो पकडून ठेवावा असं वाटतं. मग मी त्या ज्या दिवशी मैफिल होती ती तारीख सांगितली की हा दिवसाची संध्याकाळ गेली बघा रसिक हो, तुमच्या मुलांबरोबर तुम्ही आलात, ही संध्याकाळ आजचीच होती, ही परत येणार नाही. तर हे प्रत्येक आई बापाला हे वाटत असतं, आजी आजोबांना वाटत असतं की किती करू सुंदर सुंदर क्षणांचा सोहळा, किती करू आणि किती नको. त्याचं गाणं रे क्षण आहे. इतकंच अर्ध मिनिट बोलून तुम्ही गायलात ना तर ते गाणं, त्या गाण्याची कविता, त्या गाण्याची गोष्ट सगळं भिडतं. आणि मग हे जुन्या गाण्यांच्या बाबतीत पण आहे. मग ते दयागाणं असू दे, ते तोच चंद्रमाना बाता असू दे, शुक्रतारा असू दे, अभंग असू दे, भेटी लगी जीवा म्हणजे काय, सुंदर ते ध्यान म्हणजे काय, अभिर उलाल का संत चोखामेळा असं म्हणतो की उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन. का म्हणला, तो काळ काय होता हे सांगितलं नाही तर तो अभंग तरी नुसत्या ताना घेऊन, नुसता वरचा सा लावून काय होतं, त्या क्षणाच्या टाळ्या वाजतात पण अभंगातला थॉट घरी घेऊन जात नाहीत तरुण मुलं. बरोबर. तर तरुणांना पुढची, तुम्ही किंवा तुमच्याही पुढची पिढी चांगली गाणी तुमच्या मुलांना तुम्ही कशी ऐकवाल? तर नुसतं रेडिओवर गाडीत लागलेलं काहीतरी ऐकलं याला काही तुम्ही श्रवण नाही म्हणत. मध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता, रादर आपण एकत्र मला वाटतं शूट पण केला असा व्हिडिओ, ज्याच्यात बोलणं झालं होतं की जर खाताना एवढा विचार, खाणं काय द्यायचा ह्याचा करतो आपण फूडच्या टेस्टवर, गाण्याच्या टेस्ट बद्दल का नाही करायचं की आपण इतका वेळा तर तो डब्यावर याच्यात किती प्रोटीन एवढंच आहे आणि एक्सपायरी डेट आता अगदी अरे उद्याची आहे, चालेल ना हे, चालेल ना ते, आणि आपण गाणं इतकं सहज देतो पुढच्या पिढीला. त्यांनी आपण एक खूप छान रसिकांची पिढी घडवत असतो. त्यामुळे मला जी अख्खी पुढची पिढी आहे, जसं आपण आत्ताच्या धरोहरमध्ये पुण्यातल्या सगळ्या नवीन कवींना आवाहन केलं होतं की 25 वर्षाखालचे जे असतील, तर आता आपली नाशिकला 4 एप्रिलला मैफिल आहे, त्यालाही मी आवाहन करतो की नाशिकचे जे साधारण 25-30 वयाच्या खालचे जे कवी आहेत, आणि का त्याच्यावरती खूप जण चांगलं लिहितातच, पण मला तरुणांची कविता ऐकायची आहे. मला तरुणांना मराठी भाषा, हिंदी भाषा, तुम्ही हिंदी लिहिलं तरी चालेल पण सकस पाहिजे. बरोबर. उत्तम उत्तम लिहिलं पाहिजे. आज चांद जेव्हा शुभंकर गातो किंवा स्वानंदचं एक बात कहूं तुम जाओ मत रहो, आता ह्या रहोचं नातं की तू जाऊ नकोस, तू थांब. आणि कशी थांब, तर रहो के जैसे झील में रहता रंग आसमानी, रहो के जैसे रहता है उदास आंखों में पानी, रहो के जैसे दिल में रहे धड़कन की धक धक ताल, रहो के जैसे दिल में रहता है तुमको ना पाने का मलाल, एक बात कहूं कहो तुम जाओ मत रहो. आता ही कविता तर समजावून सांगितली लोकांना की रहो के जैसे झील में रहता रंग आसमानी म्हणजे कशी थांब, तर आत्ता नको, 2026 पुरती, या समर पुरती नको, कायम इटर्निटी. का? कारण दरवेळेला तळ्याच्या पाण्यात आकाशाचा असं होणार नाही की 5 वर्षांनी प्रतिबिंब पडणार नाही, आता असं होणार नाही. उदास डोळे जे असतात ते उदास डोळ्यांमध्ये पाणी हे कायमच आहे. ते असं होणार नाही की ते सकाळी राहिलं आणि संध्याकाळी गेलं. ही कायमची. आता मी याचं रिलेशन, मी शुभंकर, स्वानंद किरकिरे आम्ही जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा याचं नातं थेट नाद जसा वेणूत हो रस जसा सुंदर कवनात गंध जसा सुमनात असं होणार नाही की आज
जाईचं फुल आलं, चाफ्याचं फुल आलं आणि त्याला वासच नाही आला, असं होणारच नाही. गंध जसा सुमनात, बरोबर, तशी थांब, तसं मी तुला वचन देतो, करेक्ट, तसं रहो. आता हे मग भारत आंबेंचा विषय निघाला. भारत आंबेंमधून बोरकरांकडनं, विंदा करंदीकर, मग पाडगावकर. मला जसं आपण एखाद्या समारंभात सगळ्या नातेवाईकांची जाऊन अरे कसा आहेस तू, अरे कसा आहेस तू, असं तुम्ही जेव्हा भेटता, बरोबर, डोसा खायला भेटता, वैशालीत भेटता, पिझ्झा खायला भेटता, तेव्हा अरे ब्रो कसा आहेस तू, तर हे सगळे ब्रोच आहेत कवितेतले सगळे, की जे त्यांच्याविषयी यांच्याविषयी पण बोलायला मजा. आणि धरोहरमध्ये एक्झॅक्टली हेच आहे की विषयात न विषय. आता मन माझे चपळ न आहे निश्चळ, त्याला आमचे डॉक्टर दूरकट ढंग ढ टाक ढन टाक ढ ढ ढंग ढंग, हे जेव्हा वाजवतात, मन माझे चपळ न राहे निश्चळ, या ठेक्यावरनं काय आठवतं तर ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट गाणं, लता दीदींचं संगीत, मला लता दीदींचा उल्लेख होतो, त्यांचा संदर्भ निघतो. एका कार्यक्रमात शुभंकरला असं वाटलं की बाबा मनावरच गाणं आहे आणि मन कसं चप्पळ असतं याचं गाणं, तर मी हे म्हणू का, म्हणून त्यांनी कागज के दो पंखे लेके उड़ा चला जाए रे, जहां नहीं जाना था ये वही चला हाय रे. करेक्ट आहे बघा, मन माझे चप्पळ, आणि जिथे जायचं नाही तिथेच मन जातं, जहां नाही जाना था वही चला जाए. आता त्याला हे का गावंसं वाटलं, तर याच्यात फक्त ठेका हा एकच मुद्दा नसतो. मुद्दा हा पण आहे की मन चपळ आहे हा थॉट जेव्हा ऐकू येतो तेव्हा मन चपळेवाला दुसरा थॉट आठवला. बरोबर, ही धरोहरची पण मला मजा वाटते आणि कवितेचं गाणं होतानाची पण, की ती कविता म्हणून तुम्ही ऐकायलाच पाहिजे गाणं ऐकताना. असं ना की काय ठेका आहे हो, काय शब्द होते हो, माझ्या लक्षातच नाही आले. म्हणजे मग आपण अशी पुढची पिढी तयार करायला पाहिजे. आणि धरोहर ही जशी कलाकारांची पुढची पिढी आहे, किंवा मी ज्यांच्याकडनं जे जे घेतलं त्याचा पण हा कार्यक्रम आहे, किंवा शुभंकर आहे ते तुम्हाला जे, किंवा मी शुभंकरकडनं काय घेतलं याचं पण आहे. कारण असं नसतंच की आपण देत असतो, आपण घेतही असतो, तसंच ऑडियन्सचं पण आहे. मला ऑडियन्सलाही विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या, की आई बाबा चला हा कार्यक्रम मला तुमच्याबरोबर बघायचा आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी टीनेजर जेव्हा अचानक एक दिवस बाबा आपण कार्यक्रमाला जाऊया, तर आई वडिलांना पण छान वाटेल, की त्यांना असं वाटत असेल की अरे आपल्या मुलांची आता आवड बदलली की काय. आणि एकीकडे हा पण एक ओझरता उल्लेख करतो की म्हणून सर्वच कलाकारांनी कुठेतरी अशी तिकिटाची एक रेंज ठेवायला पाहिजे, किंवा शेवटच्या काही रांगा किंवा बाल्कनी तरी, की अख्खं कुटुंब येईल. बरोबर, कारण चांगले कार्यक्रम, चांगल्या कविता, चांगली गाणी ही काही फक्त ज्यांच्याकडे खूप पैसे त्यांच्याकडे असतात असं नसतं. मी स्वतः हॉस्टेलला राहिलेलो आहे. आईनी एकटीने मला आणि माझ्या बहिणीला, म्हणजे तुझ्या आईला वाढवलेलं आहे. सो मला माहिती आहे की अख्खं कुटुंब जेव्हा कार्यक्रमाला जातं तेव्हा त्यांनी एक गोष्ट सोडलेली असते, तेव्हा ही गोष्ट पकडताय. मला जेव्हा भावसारखं म्हणलं हृदयनाथजींच्या जायचं असायचं तिकीट काढून हॉस्टेलमध्ये, मी आणि भूषण शुक्ल गेलेलो, तेव्हा सकाळचा एक ब्रेकफास्ट आम्ही स्किप करायचो आणि त्याचे पैसे राहिलेले, आणि मग आईकडे थोडे मागू, कारण जास्त मागायला भीती वाटायची, असे एकत्र करून एक ब्रेकफास्ट स्किप करून गाण्याचा कार्यक्रम बघितला. तर सगळ्या कुटुंबाला येता येईल अशी तिकीटं पण हवीत, असं माझा स्वतःचा विश्वास आहे. हा खूप पर्सनल चॉईस आहे, पण मला असं वाटतं की चांगलं ज्यांना ऐकायचंय त्यांना ते ऐकता यायला हवं. आणि धरोहर सगळ्या पिढ्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळ्यांनी मिळून चांगल्या कविता, मग बालगीत असेल, प्रेमगीत असेल, मग तू तेव्हा तशी पण आहे, आणि त्याच्याच इतकं तुम्ही ऐकलेलं संदीपचं मन तळ्यात मळ्यात पण आहे. रानातल्या कविता ज्या महानवरांनी लिहिल्या आणि ज्या हृदयनाथजींनी आपल्यापर्यंत आणल्या, आम्ही ठाकर ठाकर पडे आणि जांभूळ पिकल्या झाडाखाली पण आहे, हे सगळं ऐकवण्याचा एक छान कट्टा म्हणूया आपण, की आपण चला कट्टा टाकूया. तसा हा कवितांचा आणि गाण्यांचा कट्टा आहे माझ्या आधीच्या पिढ्यांपासून. कारण प्रत्येक कलाकारांनी एका हाताने आधीच्या पिढीचा हात धरलेला असतो आणि एका हाताने पुढच्या पिढीचा हात धरलेला असतो. या दोन्ही हात पकडण्याचा कार्यक्रम म्हणजे धरोहर आहे. वा. आणि शुभंकरला पण विचारायला आवडेल खूप, कारण मीही खूप वेळा ही प्रोसेस बघितली आहे, अनुभवली आहे, की त्याला जेव्हा एखादं नवीन गाणं तो बसवत असतो किंवा तो एखादं गाणं रील्सवर बघतो खूप वेळेला, आणि त्याला असं होतं की हे आपण
शिकलं पाहिजे, तर त्याच्या मागे खूप वेगवेगळे थॉट्स असतील तर तेही सांग. आणि दुसरं म्हणजे जेव्हा सलील मामा विचारतो की कुठलं हे काय, तू कुठे ऐकलंस, आणि मग तो त्या गाण्याची गोष्ट किंवा त्या गाण्याचा अर्थ समजावतो. आतापर्यंत शेकडो उदाहरणं आहेत माझ्या मते अशी. तर तुला असं लक्षात राहिलेलं गाणं जे त्यांनी शिकवलं होतं किंवा आजही तुला त्याच्या मागची गोष्ट लक्षात आहे, असा काय उल्लेख सांगशील? अशी बरीच गाणी आहेत की जी आता रील्समुळे कळतात, की जाने वो कैसे असेल. तिथे मी रील्सवर एकच लाईन ऐकली होती, गम से अब घबराना कैसा गम 100 बार मिला. किंवा आता एक इशारो इशारो ते गाणं, तर त्याची पण मी एकच लाईन ऐकली होती, बहारों को भी नाज जिस फूल पर था वही फूल हमने चुना गुलसिता से. एक अशा खूप भारी भारी लाईन्स ऐकून ते अख्खं गाणं शिकावं असं वाटतं. असंच निश्चयाचा महामेरू, शिवकल्याण राजा मला बाबाने शिकवलेला आठवत आहे. त्यातल्या काही लाईन्स असतील. एक लाईन मला खूप पर्टिक्युलरली लक्षात राहते, म्हणजे कित्येक दुष्ट संहारीला कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रयो जाहला शिवकल्याण राजा. त्याहून एक लाईन खूप मला आवडते, शूर क्रियेसी तत्पर. कारण क्रियेसी तत्पर हे एवढंच जरी आपण म्हणलं तरी ती एक क्वालिटी कुठल्याही राजामध्ये असली पाहिजे. आणि जी मी फक्त एकाच व्यक्तीत बघतो आत्ता, जी म्हणजे माझी आजी. की काही असेल, काही झालं असेल, कोणाला प्रॉब्लेम असेल, बरोबर, कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, तरी लगेच दुसऱ्या सेकंदाला सोल्युशन रेडी असतं. करेक्ट. त्यामुळे ही पण प्रत्येक कविता कोणाला तरी रिलेट होते. तर जरी हे छत्रपतींबद्दलचं वर्णन असेल तरी हे सगळे गुण आपण कुठेतरी करेक्ट इन पर्सेंटेज. आणि मला असं वाटतं की ते हे सगळं जे रिलेट होतं ना लाईफचं, पण ते खूप महत्वाचं आहे. कारण यांनी फक्त तुम्हाला कविता आवडतात, गाणी आवडतात असं नाही, समृद्ध होणं हा फार सुंदर शब्द आहे. गेटिंग एनरिच्ड. आता तुमच्या झीच्या भाषेमध्ये म्हणायचं तर एखादा माणूस तुम्ही म्हणता ना की अरे हा भारी आहे, तो भारी कशामुळे तुम्हाला वाटायला लागतो? तुम्हाला एखाद्याचा पॉडकास्ट का आवडतो? महाभारतावर बोलताना, रामायणावर बोलताना, छत्रपतींविषयी बोलताना तुम्हाला असं भरून काय येतो, काय बोलला? कारण त्यांनी त्या संदर्भांचा अभ्यास केलेला असतो, तो श्रीमंत झालेला असतो आतून. म्हणून धरोहर हा शो पण मला खूप एकमेकांचा ऐकून घेण्याबद्दलचा वाटतो. कारण जेव्हा मी ह्यात आता समजा जाने वो कैसे असेल, ती एक लाईन घेऊन मी बाबाकडे जेव्हा गेलो आणि मी म्हणलं की काय रे, ह्याचा अर्थ काय, मला समजवशील का? तर मग ह्याच्यावर बाबाचं उत्तर हे नव्हतं की नाही आमच्या काळची गाणी हे वेगळीच होती, तुला ती कळणार नाहीत, असं बाबाचं उत्तर नसून त्यांनी मला अख्खी ती कविता समजावली. म्हणून मला पुढच्या वेळी पण एक लाईन इंटरेस्टिंग वाटल्यावर त्या गाण्याबद्दल विचारावं असं वाटलं. सखीमंद झाल्या तारका सध्याचं त्याचं एकदम की हे कसलं गाणं आहे. मग आता सुधीर मोघे, अगेन मी जसं म्हणलं एका हाताने हात पकडलेला असतो, तर हा हात माझा कायम सुधीर मोघेंच्या हातात होता आणि आजही आहे, ते नसले तरी. तर मोघेंना मी हे समजावून सांगताना बघितलंय की ही कवितेविषयीची तडफड आहे की आता तरी येशील का, अख्खी रात्र मी वाट बघतोय एक ओळीची, आता तरी येशील का. तर हे कवितेविषयी त्यांनी एका क्रिएटिव्ह माणसाची तडफड लिहिली की मधुरात्र मंथर देखणी आली कशी गेली सुनी रिकामी गेली ती, हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का. शेवटचा प्रहर राहिला रात्रीचा, त्याला तरी मिनिंग दे तू, एक ओळ मला सुचव, मग ते गायला मजा येते. बरोबर. सो हे माझ्या गाण्याविषयी नाही, मी दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, चौथ्याचं गाणं पण मला तितकंच समजावून सांगायला आवडतं. बरोबर. म्हणजे आणि मला त्याच्यातली कविता खरंच खूप अप्रिशिएट होते. म्हणजे मी मग ते अवधूत गुप्तेचं झेंडा असेल किंवा ते कौशल इनामदारचं एखादं गाणं असेल, अजय अतुलचं एखादं खेळ मांडलासारखं गाणं असेल, तर ते की त्याच्यातली कविता इतकी लागते की ती अप्रिशिएट आपण करायची आणि ती 4 जणांना करायला लावायची. हे खाण्यासारखंच आहे. अरे चल ना तू हे खाऊन बघ फक्त, हे आपण कसं, तुम्ही कसं म्हणता की इथे तू चलच, बरोबर, तू परत परत येशील खायला. तेच आहे ना की तू या माणसाची कविता ऐकच, तू पुस्तकच घेशील विकत. तर मला वाटतं धरोहरचा हा उद्देश आणि एकूणच कलाकाराचं, मी असं खूप मोठं काहीतरी करण्याचा विषय म्हणत नाही, ही मला आतली माझी गरज वाटते, ही माझी मला गरज वाटते. म्हणून मी काही समाजासाठी, राष्ट्रासाठी मोठं करतोय असं माझा अजिबात दावा नाही. किंवा भाषेसाठी, भाषा आपल्या आईसारखी आहे, आपण करणारच नमस्कार रोज, आपण काळजी घेणारच आपल्या भाषेची.
याच्यासाठी मला कोणी सांगायची गरज नाही आणि कोणी मला शाब्बास म्हणायची पण गरज नाही. अरे वा, तू आईची काळजी घेतोस वाटतं. त्याच्यात काय, घेणारच ना मी, माझीच आई आहे ती. तसंच भाषेचं आहे, तसंच राष्ट्रभाषेचं पण आहे, तसं हिंदीतल्या पण चांगल्या कविता. आज का आम्ही प्रत्येक प्रवासात काहीतरी असं एखाद्या ओळीचा विषय निघतो, काय लाईन आहे, काय सुंदर लाईन आहे, हे बघ, मग त्याच्यातनं काहीतरी पुढचं सांगितलं जातं. ह्या देवाणघेवाण ही जी होते ना, शिष्यांची असेल, शुभंकरशी असेल, म्युझिशियनशी असेल. आता त्याच्याबरोबर अनेकदा रितेशनी इंग्लिश खूप ऐकलंय, तो त्याला सांगतो शुभो हे ऐक, आदित्य त्याला सांगतो. कार्यक्रमानंतर एखादीच ओळीत ते कौतुक करतात, पण ते त्याला फार महत्वाचं वाटतं की अरे ही ओळ तू आज फार छान गायलास. तर चांगल्या लोकांबरोबर आपण ज्याला म्हणतो ना की चांगला सहवास, की त्या बाबांनी ही कविता समजवण्याची पण जी सवय लावली आहे, त्याच्यामुळे आता बाकी बाब आणि मी, बाबाचा कार्यक्रम असेल किंवा आयुष्यावर बोलू काही असेल, प्रत्येक कार्यक्रम जेव्हा पुण्यात होतो तेव्हा माझ्याबरोबर 9 ते 10 लोक हा अटेंड करतात. कारण आता तव नयनांचे दल हलले ग, असंच आदित्य कुलकर्णी म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी मला विचारलं होतं काय ह्याचा अर्थ आहे. म्हणून आम्ही एक काहीच गरज नसताना लेक्चर बंक करून ही कविता डिस्कस केली होती अख्खा 1 तास, की फक्त तिच्या डोळे हल्ले ह्यांनी काय काय झालं पुढे, अशी ती कविता आहे. किंवा जा दिले म्हणून तुला असेल, की देठ तुटल्या फुलाला भय निर्माल्याचे नाही. आता मग ह्याचा काय अर्थ होतो, तर मग असं हे उत्तर कोणाचं असू नाही शकत की का तुला कविता आवडते, अरे असंच नाही आवडत, काहीतरी त्याच्या मागे एक रिलेशन असतं. नवीन शब्द पण जोडले जातात. आता निर्माल्य शब्द आपण किती वेळा वापरतो, जास्त आता नाही वापरतो. निर्माल्य म्हणजे काय, की जे आपण आता फुलं की जी ज्याचं काम झालं त्याचं निर्माल्य. खुडून मला पण नवीन कळलेलं आहे, खुडून म्हणजे तोडून प्लक, खुडणं, प्लक करणं, करेक्ट. असं तर हा म्हणजे आपण कवितेचं गाणं होतानाचे अनेक एपिसोड आता करूया. आत्ता शुभंकरचं जे गाणं रिलीज झालं आणि खूप आवडत आहे लोकांना, असे दूर जाणे तुझे सोसवे, त्याच्याविषयी पण आपण नक्की बोलूया. अजूनही मला असं वाटतं की आपण काही लोकांना घेऊन बसूया, नक्कीच गप्पा मारायला. कारण या गप्पातनं कदाचित मला पण काहीतरी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह कळेल. असं नाही की मला जो कवितेचा पर्स्पेक्टिव्ह माहिती आहे तोच बरोबर असेल किंवा तो संपूर्ण असेल, असंही नाही. एखाद्याच्या मनात अत्यंत वेगळा पर्स्पेक्टिव्ह येऊ शकतो. कदाचित कवितलाही माहिती नसलेला पर्स्पेक्टिव्ह एखादा रसिक सांगू शकतो. तर आपण छान असंच गप्पा मारायला पुढच्या एपिसोडमध्ये बसूया. कदाचित असे दूर जाणे तुझे सोसवे ना, नक्कीच. कारण मला याच्याविषयी पण बोलायचं की सोसणं, बोरकरांची फार सुंदर ओळ आहे की सोस तू माझ्या मनारे, सोसल्याचा सूर होतो, सोसण्याचा सूर होतो, की तुम्ही सोसत राहिला त्याच एक दिवस गाणं होतं. तर किती सुंदर ओळ आहे. तर आपण याच्यावर नक्की बोलूया की त्याच्यातली प्रत्येक ओळ, दूर शब्द पण कसा गायला पाहिजे. हे आम्ही गाणं शिकवताना खूप वेळा आमची चर्चा होतेच की दूर किती तू दीर्घ गाशील, बरोबर, तितका तो चांगला वाटतो. पण या निमित्ताने कवितेचं गाणं होताना आपण परत काही एपिसोड नक्की करूया. आणि धरोहरमध्ये या सगळ्या कविता, त्याची गाणी, त्याच्या गप्पा, त्याच्या गोष्टी ऐकायला आता अनेक कार्यक्रम आहेतच. सगळ्यात लेटेस्ट 4 एप्रिलला नाशिकला आहे, तर नाशिकला भेटूया. येस, थँक्यू सो मच. भेटूया परत नेक्स्ट एपिसोड.